पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। सावता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने। मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र शासनाने जो GR काढलाय तो रद्द करावा यासाठी सावता परिषदेच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली। ओबीसी प्रवर्गात पहिलेच 350 जाती आहेत, त्या जातींनाच अजून पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेलं नाही आणि पुन्हा एक मोठा वर्ग ओबीसी मध्ये समाविष्ट करत असाल तर हा मूळ ओबीसींवर अन्याय आहे। म्हणून ओबीसी समाजाचा विचार करून ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये, अन्यथा तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सावता परिषदेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने सावता परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। संपादक भूषण पवार। हक्कासाठी व जे शासनाने काढलेले GR आहेत ते रद्द करण्याच्या मागणीसाठी आज समस्त ओबीसी समाजाच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही आज जमलेलो आहोत। एकूण 356 जाती ऑलरेडी या ओबीसी समाजात असताना देखील एक मोठा प्रवर्ग या ओबीसीत घुसखोरी करू इच्छितो व शासनाने काढलेला GR हा त्वरित रद्द करण्यात यावा। ऑलरेडी मागास मोठ्या प्रमाणात मागास असलेला समाज हा याची अजूनपर्यंत प्रगती झालेली नाही व प्रगतशील समाज या ठिकाणी घुसखोरी केली तर यात प्रत्येक ठिकाणी ओबीसी समाजाची हानी होणार आहे। राजकीय असेल, शैक्षणिक असेल किंवा जे आर्थिक निकषावर असलेले गोष्टी या सर्वात मागासच राहील, कारण की धनदांडगा समाज या ठिकाणी प्रवेश झाला ओबीसी मध्ये तर जे योजनेचा लाभ होणार आहे हा धनदांडगे असलेले लोकच याचा फायदा उचलून घेतील व जे मागास वर्ग आहे ते मागासच कायमस्वरूपी असणार आहे। म्हणून शासनाने काढलेला GR हा रद्द करण्यात यावा, कारण हा भारत देश संविधानाच्या माध्यमातून चालतो किंवा या अशा कुठल्या GRवर चालत नाही। या अशा हुकुमशाहीला व कोणाच्या दादागिरीला शासन बळी पडत असेल तर सावता परिषद याचा जाहीर निषेध करतो। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।